हो, काय नाव तुमचं? अनिल देवराम जाधव. तुम्ही आता खैरे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात. हां, किती दिवसापासून? 10 तारखेपासून. काय झालं होतं? ॲक्सिडेंट अपघात झाला. कुठे झाला? इथे जवळच झालं. म्हणजे नारायणगाव जुन्नर रोडला? हां, जुन्नर रोडला. बरं. आता जखमा बऱ्या झाल्या? हां, झालं, थोडं राहिलं. दवाखान्याचं बिल किती झालं? दवाखान्याचं बिल 1.5 लाखापर्यंत. 2 लाख रुपये. हॉस्पिटलमध्ये किती दिवस होते? आता 10 तारखेपासून. डॉक्टरचे पैसे किती दिले? डॉक्टरचे पैसे काहीच नाही दिले. तुमच्या मदतीला कोण आलं? हे भाऊ आल्यात. भाऊ? सूरज त्यांनी काय बिल वगैरे डॉक्टरचं भरलं का? हां, भरलं. काय नेमकं झालं? ॲक्सिडेंट. तब्येत आता बरी आहे का? पण बोलता येतं ना? तुमचं काय नाव? माया अनिल जाधव. माया अनिल जाधव. ताई, तुम्ही का बरं रडताय? माझी लहान लहान पोरं आहेत, त्यांचं मला भीती वाटते. रडू नका. आज तुम्हाला डिस्चार्ज मिळणार आहे. सूरज वासगे यांनी मदत केलेली आहे. आज त्यांच्यामुळे तुम्हाला अप्रत्यक्षपणे डॉक्टरांनी त्याच्यामुळे जीवदान पण मिळालेलं आहे. सूरज बाबा, तुम्ही पाहताय, सगळं ऐकलं तर काहींच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे. तुमच्यामुळं आज या पेशंटला पुन्हा जीवदान मिळालं आणि डिस्चार्ज पण मिळतो. तुम्ही काय सांगाल? सर, खरंतर एक महिन्यापूर्वी अनिल जाधव आणि ही त्याची पत्नी माया जाधव यांचा इथं जुन्नर रोडला अपघात झाला. ज्यांनी अपघात केला ते पनवेलचे 2 तरुण होते साहेब. अपघात केल्यानंतर खरं तर जी माणुसकी दाखवायला पाहिजे नव्हती त्यांनी ती काही माणुसकी दाखवली नाही. इथं आल्यानंतर फक्त त्यांनी ॲडमिट केलं, म्हणले आम्ही उपचाराचा सगळा खर्च करतो, तुम्ही काळजी करू नका, कारण चुकी पूर्णपणे त्यांची होती. पण नंतर त्यांनी इथं फक्त ॲडमिट करून गेले. नंतर यांच्याकडे कुठलंच लक्ष दिलं नाही. डॉक्टर खैरे सरांनी बिचारांना या ठिकाणी ट्रीटमेंट केली. हे फ्रॅक्चर झाले होते, यांच्या पण पायाला मोठी जखम होती. सरांनी ट्रीटमेंट केली, पण ज्यांनी अपघात या ठिकाणी केला ते काय परत इकडे फिरकलेच नाही. पोलिसांनी वेळोवेळी फोन केला, आम्ही फोन केला, ते फोनला प्रतिक्रियाच देत नव्हते. पहिले म्हणले आम्हाला उद्या येतो, परवा येतो, यांचं काय असं आम्ही पाहतो. नरेश पाटील म्हणून नाव आहे पनवेलचं, आणि त्याच्याबरोबर त्याचा एक सहकारी होता. मग शेवटी ते आलेच नाही, म्हणून खरं तर त्याविषयी आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. की खरं तर ह्या संदर्भात मी फेसबुकला पण पोस्ट केली होती की अशा पद्धतीने आमच्या 2 ह्या आदिवासी कुटुंबातील नवरा बायकोला अशा पद्धतीने त्यांनी उडवले, अपघात केला आहे, आणि त्या ठिकाणी ते निघून गेलेत. ह्या व्यक्तीला जर तुमचा कोणाचा संपर्क झाला तर तुम्ही प्रयत्न करा. त्याचा मोबाईल नंबर पण दिला होता, पण त्याचा काही संपर्क झाला नाही. त्यांनी टाळाटाळ केली, मोबाईल पण बंद करून ठेवले. आणि अशा पद्धतीने खरं तर त्यांनी ही जी माणुसकी दाखवायला पाहिजे नव्हती, पण ती काही दाखवली नाही. उलट चुकीच्या पद्धतीने ते वागले, म्हणून पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी आम्ही गुन्हा पण दाखल करून टाकला. ह्या ताईंचा खरं तर जे हॉस्पिटलचं बिल होतं हे खरं तर बरंचसं बिल झाले, कारण दोघं ॲडमिट होते. डॉक्टर खैरे सरांशी चर्चा केली, त्यांनी पण खरं तर माणुसकीचं दर्शन दाखवलं. पण शेवटी डॉक्टरांचं पण त्या ठिकाणी सगळा लॉस नको ना, ते पण एवढं मेहनत करणार, सगळ्या गोष्टी करणार. या ठिकाणी मी स्वतः त्यांना 25,000 रुपयाची मदत त्या ठिकाणी केली, आणि याच्या अगोदरही काही बिल भरलं होतं. अशी एकूण 50,000पर्यंत त्यांना मदत या ठिकाणी झाली आहे. आणि आज त्यांचा डिस्चार्ज होते. तरी पण भविष्यात इन्शुरन्स क्लेम जेवढं आपल्या यांना मिळवून देता येईल, आणि या माध्यमातून खरं तर डॉक्टर खैरे सरांचे पण मी धन्यवाद देतो की सरांनी पण या ठिकाणी सहकार्याची भूमिका दाखवली. आणि अनिल आणि माया अशा अनेक कुटुंब आहेत जुन्नर तालुक्यात साहेब, जे वंचित कुटुंब आहे, खरं तर आदिवासी समाजातील, आमच्या ठाकर समाजाचं कुटुंब आहे. आणि काय करणार ना, कुठं पळणार. एकीकडे त्याची पण तारांबळ व्हायची. ह्या बिचाराच्या त्या दिवशी मी आलो, इतकी रडत होती, कारण तिची 2 लहान लेकरं आहे. हिचे नेमकं इथं अशा या ठिकाणी हॉस्पिटलला उपचार घेत होती, अडकून पडली, आणि तिकडे लहान मुलांचं त्या ठिकाणी सांभाळ करणार कोण. अशा परिस्थिती खरं तरी एक आई खरं तरी सहन करू शकत नाही. पण ते बिचाराचं त्या दिवशी रडणं मला या ठिकाणी पावलं नाही. अनिलला सांगितलं काळजी करू नको, माझ्याकडं जेवढे पैसे ॲडजस्ट होतील तेवढे आपण हॉस्पिटलला देऊ आणि तुमचा डिस्चार्ज करू. आज या पद्धतीने खरं सर डिस्चार्ज होते आमचं. डॉक्टर खैरे आणि सूरज भाऊ वाजगे यांनी मला मदत केली. आणि मरेपर्यंत विसरणार नाही. माझे नवऱ्याचे ते घरी कोण असतं? घरी सासू सासरे 2 लेकरं आहेत बारीक. मुलं किती दिवसाची? एक 7 वर्षाची पोर आणि 3.5 मुलांना वर्षाचा. कोण सांभाळतं? ते सासू सासरे. का रडतात?
पोरांचा लय जीव लागतो. मुलं इकडे येत नाही का हॉस्पिटलमध्ये? आणले होते. आज तुम्हाला घरी सोडणार, माहेरी जाणार का मुलांकडे जाणार? मुलांकडे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.